शांत व्हा तुम्ही. आणि तुम्हाला कोण म्हणलं की तुमची आई नाहीये? तुम्हीच सांगितलं होतं ना की तुमची आई वरती आकाशात जाऊन एक तारा बनून तुम्हाला बघतीये म्हणून. आणि ते तुम्हाला असं रडताना बघून त्यांना चांगलं वाटेल काय? खरं बोलतीयस तू? खरं बोलतीये ना? मग आता तुम्ही असं रडत नका बसू बरं. बस. आणि शुभेच्छा बॅरिस्टर साहेब. बॅरिस्टर झालो नाहीये अजून. पण माझ्यासाठी तर झालाच आहेत ना. आता काय बोलू यावर? चल, हॉस्पिटलला जायचंय पंडितजींच्या मुलीला बघायला. बघावं तेव्हा त्या भीमच्या मागं जाऊन क्रांतिकारक बनायची काही गरज नाहीये तुला. तुला समजतंय ना रमा? तू आजकाल लईच उडायला लागलीस. थोडं दुखल तवाच तर तुला तुझी लायकी आणि ही जमीन दिसल. नाही, तुम्ही जा, मी घरी जाते. चल हॉस्पिटलला चल. हॉस्पिटलहून मग घरी जा. नाही नाही, मी फक्त एवढंच बघायला आलते का तुम्हाला नोकरी मिळाली का नाही. मी जाते घरी, तुम्ही जा. आत्या, फुलिया काकी बरोबरच बोलली. सोन्याची चैन मिळून पण हे शांत नाही होणार. उद्या परत काहीतरी दुसऱ्या गोष्टीसाठी घाबरवतील. आयुष्य फक्त घाबरत आणि लढतच निघून जाईल. आत्या, आपण बायका ह्याचसाठी घाबरतो ना की जर आपला पती आपल्याला कुठं सोडून निघून गेला तर आपलं जीवन कसं चालणार. तर बस म्हणून मी विचार करत होते की मी पण कसली तरी नोकरी शोधावी. बाबा आईने मला पण शिकवलं होतं ना, एकदा का 2 पैसे कमवायच्या लायकीची झाली की गोष्टी आपोआपच ठीक होतील. अशानं यांची हिंमत पण नाही होणार इथं येऊन आपली बदनामी करायची. बरोबर बोलतेस, पण तुला नोकरी देणार कोण? भाऊ भीम, आनंद यांना मुश्किलीने नोकरी मिळाली, पण आता तुला कुठून मिळेल? आणि विसरलीस, तू एक बाई पण आहेस. तू खरंच बोलतेस आत्या, पण काहीतरी विचार केलाच पाहिजे ना. आपल्या बायकांची जिंदगी अशीच असते पोरी. दुसऱ्यांचा विचार करण्यात, दुसऱ्यांसाठी काही ना काही करण्यात, याच संघर्षात निघून जाते ग. आणि आपण काही नाही करू शकत, काहीच नाही. तुम्ही दोघींनी रमाला कुठं बघितलं का? काय झालं? काय होणार, आता घरातली छोटी सून नाही मिळत, मग मोठ्या सुनेचं कर्तव्य आहे ना तिला शोधायचं. लक्ष्मी, जर असंच कर्तव्य मला समजलं असतं तर मी तुझं आणि जिजाबाईचं घराबाहेर जाणं मुश्किल केलं असतं. भीमच्या मागे सगळ्यांचं लागणं काय कमी होतं तर आता रमाच्या मागे लागलाय. मंजुळा, बघितलं, जीवनाचा हाच खेळ समजत नाही पोरी. तू इतकी चांगली आहेस,
तुझ्या सासरी सगळ्यांची एवढी काळजी घेतेस, तर तुझी सासरची लोक अशी आहेत. आणि ही लक्ष्मी, एवढा चांगला नवरा मिळालाय, एवढं चांगलं सासर मिळालंय, पण हे चांगुलपण हिला समजतच नाहीये. मंजुळा, आज भीमाबाईची खूप आठवण येते ग. ती पण माझ्या केसांना असंच तेल लावून माझे केस विंचरायची. जर जर आज ती जिवंत असती ना, तर हे सगळं नसतं झालं. आई, ही रमा कुठं दिसत नाही? गेली असेल पुन्हा त्या भीमच्या माग. लाकडं आणाय गेलते. रमा, भेटून आलीस भीमला? नवरा आणि संसार दोघांमध्ये संतुलन राखण्यासाठी जे करायला लागल ते करेलच ना. आत्या आणि आनंददादा पण येणार होते, पण काही अडचणींमध्ये अडकले आहेत. काही हरकत नाही, पण मी तर हा विचार करतोय की तुम्ही सर्वांनी एवढी मदत केली आहे की जर मी तुमच्या काही समस्या कमी करू शकलो तर. ते सगळं सोडा पंडितजी, आता लवकरात लवकर ही ठीक व्हावी. ती तर होईलच. डॉक्टर साहेब बोलले की आज हिला घरी घेऊन जाऊ शकतो. विचार करत होतो की आज संध्याकाळच्या गाडीने साताऱ्याला निघून जाईन. आणि भीमराव, तुला पण संधी मिळाली तर साताऱ्याला नक्की ये, आम्हाला बरं वाटेल. हा भाऊ, आम्ही काही मुली मिळून अभ्यास करतो आणि आमचं प्रेरणास्त्रोत्र तुम्हीच आहात. तुम्ही जर साताऱ्याला आलात ना, माझ्या मैत्रिणीनं तुम्हाला भेटून खूप छान वाटेल. नक्कीच, मी पण साताऱ्याला येण्याचा खूपदा विचार करतो. आणि हा भाऊ, कालचं जेवण खूप चांगलं होतं. वय भीमराव, कालचं जेवण खूपच छान होतं. अच्छा अच्छा, तुम्ही बोलत बसा, मी तोपर्यंत हॉस्पिटलची कागदी कारवाई पूर्ण करून येतो. हो. भीमराव, मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. बोला ना काका. तिकडे जाऊया ना. काय झालं? काय बोलायचंय? भीम, मला पण मुंबईतच राहायचंय. इथं काही कामधंदा करायचा आहे. ते काय ना, साताऱ्यात आता मन नाही लागत. गुदमरल्यासारखं होतं. त्यामुळे तू चिंता नको करूस. मी तुमच्यावर रोज नाही होणार. मी काही कामधंदा करून मी माझ्या राहण्याचा खर्च उचलेन. फक्त काही दिवसांसाठी मला तुझी आणि रामजींची मदत हवी आहे, जेणेकरून मी तुमच्या घरात काही दिवस राहू शकेन. असेच उपकार करत राहा सगळ्या दुनियावर. फक्त झोपायची गोष्ट नाहीये. सकाळचा चाय, नाश्ता, तेल, साबण सगळं द्यावं लागल. दोस्त यांचे आहे आणि ओझं आम्ही उचलायचं. पूर्ण आहेत पैसे? हो. मी रामजी, भीमराव कोणालाच सांगणार नाही की तुम्ही त्यांच्या घरचं अन्न खाल्लं. पण जर तुम्ही स्वतःच्या मर्जीने त्यांना सांगितलं तर त्यांना खूप बरं वाटेल.
ठीक आहे, तुम्ही जा. धन्यवाद साहेब. नाही, मी रामजी आणि भीमरावला नाही सांगू शकत की मी तुमच्या घरचं अन्न खाल्लंय. कधीच नाही सांगू शकत. अरे दुपार टळून आता संध्याकाळ झालीये. घरचा जावई इथे बाहेर बसलाय, पण कोणी जेवण घेऊन नाही आलं मला. अरे दुपारचं जेवण इथं कोणी बनवतं का नाही, की पाण्यावरच जगता समदेच्या समदे. अरे खाण्याबरोबर लाज लज्जा पण खाऊन टाकली का तुम्ही लोकांनी? तुमचं तर नशीबच खराब आहे. अरे सासरवाल्याने नाही विचारलं तर नाही, पण कमीत कमी पत्नीने तरी विचारलं पाहिजे की नाही जेवणासाठी. आणि पत्नीची गोष्ट समजवते कोण, ज्याच्या स्वतःच्या पत्नीनं जाळून घेतलं होतं. कमी बोल मंजुळा, अपचन होईल. का कमी बोलायचं? का मंजुळाताई काय खोटं बोलतायत? आणि सगळी लोक तर हेच म्हणतात की तुमच्या त्रासाला कंटाळून तुमच्या बायकोनी स्वतःच पेटून घेतलं. चुकीचे सगळे अफवा आहेत. काही पण चूक बरोबर मला नाही माहिती, पण जरा वेळ तुम्ही शांत बसाल ना तर बरं होईल. हे घ्या, जेवण करून घ्या. हे जेवण घेऊन आलीस तू माझ्यासाठी? हे खाणं खाऊ मी? फक्त एक भाजी? जाऊन 3 भाज्या बनवून घेऊन ये, तवा खाईन. चल जा. मग राहा उपाशी, नाही तर यांना सांगा, हे आणतील तुमच्यासाठी जेवण. रमा, आपले जावई आहेत ते. आम्ही त्यांना 3 भाज्या बनवून देऊ किंवा 4, तुला काय घेणं देणं? आई काहीही असू दे, जर आम्हाला आधीच माहित असतं तर 3 भाज्या बनवल्या असत्या. रमा, जाऊन 2 भाज्या बनव. काही गरज नाही. हे इथं बाहेर बसून फक्त आपल्याला अपमानित करतायत. मी पण सासरे राहिले, इथं कोणत्या 3 प्रकारच्या भाज्या खाता माहितीये मला. वय नव्हतो खात मी तिथं, पण इथं खाणार आहे. या घरचा जावई आहे मी. तुझ्या घरच्यांनी शोधून लग्न लावलं होतं तुझं माझ्याशी. जा लवकर बनवून घेऊन ये. जावई बापू, तुम्ही शांत व्हा. तुम्हाला जे हवंय ते मिळेल. जिजाबाई, जा आज जाऊन भाजी बनव. चल. ये मंगेश. तर ही आहे आमची चाळ. मंगेश, कशा आहात तुम्ही? कसा आहेस? आम्ही सगळे इथेच राहतो ह्या घरात. ही आनंदची पत्नी लक्ष्मी. रमाला तर तुम्ही ओळखताच. आणि हिला ओळखलं का? कोण आहे? ही मंजुळा. किती मोठी झालीस का तू, ओळखूच शकलो नाही मी. आणि हे समदे आमच्या चाळीतले. हा आहे मंगेश. आम्ही साताऱ्यात सोबत राहत होतो. आता मुंबईत सातारा हाच आहे. या गोष्टीला समजायला मला इतका वेळ लागला की जातपात धर्म काहीच नसतं. आपण सगळे बरोबरीचे आहोत. रामजी आणि त्यांच्या कुटुंबाला आम्ही साताऱ्यात खूप त्रास देत होतो, पण नशिबाचा खेळ बघा, आज मला यांच्या घरात राहावं लागतंय. थांब आनंद, आता तुझी जात मोठी झालीये, तेव्हा घरी येण्याआधी एकदा विचार कर. की तू आमच्यासारख्या अस्पृश्य जातीच्या लोकांच्या मध्ये राहू शकशील की नाही.
आणि हो पोरा, माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. मी छोट्या जातीचा आहे, अस्पृश्य आहे, आणि याचा मला अभिमान आहे. मी माझ्या पूर्ण जीवनात आपली जात कधी लपवली नाही आणि नाही कधी लपवणार. काय झालंय बाबा? विचार ना आपल्या भावाला. काय झालंय आनंद दादा? काही उत्तर नाही द्यायचंय मला. म्हणजे आणि बाबा, तुम्ही ज्या विषयी बोलता आहात ना, त्यासाठी मी असहाय्य होतो. अरे खूप झाल्या गप्पा गोष्टी. सासरे बुवा, आम्हाला गिळायला मिळणार आहे की तुमच्या गप्पानीच पोट भरू आम्ही? हो जावई बापू, नक्की मिळेल. अरे कुठल्या चांडाळाने माझ्या लग्नाचा शुभमुहूर्त शोधला होता काय माहिती? रामजी, एक गोष्ट नाही समजत की ही समस्या आहे ना, तुमचा का पिच्छा सोडत नाहीये. वाटतं तुमचा आणि समस्येचा जन्म जन्मांतराचा संबंध आहे. एका पोराची समस्या संपली नाही की दुसऱ्याच्या मागे लागली. काय होतंय सगळं? हितेश, तुला नाही समजलं तेच बरं आहे. आणि तुला रामजीच्या प्रत्येक गोष्टींमध्ये नाक खुपसायचं काय असतं? जा आपलं काम कर. आणि तुम्ही लोक सगळी जा आणि आपली कामं करा. चला मंगेश भाऊ. आता तरी सांगाल की काय झालंय? दुपारपासून तू काहीच बोलत नाहीये. मी पुन्हा पुन्हा विचारतोय तुला. काही नाही झालं, तू काम कर तुझं. असं कसं आपलं काम करू मी? बाहेर इतकं सगळं काही झालंय, तू एवढा विचार करतोय, बाबा एवढे चिंतेत मग आहेत. काही दिवसांपूर्वी तुझ्यावर पण चिडले होते ना? आलो होतो ना मी तुझ्याजवळ, बोलला होतास तू. तुझा मला निवंत बसू दे. हे बघ, एकदा सांग तर काय झालंय ते. आनंद भाऊ, सांगा ना काय झालंय? बोला ना, नेमकं झालंय काय? काही नाही सांगायचंय. जावयासाठी जेवण बनव. दुपारचं जेवण वेळेवर नाही दिलं, कमीत कमी रात्रीचं जेवण तरी वेळेवर द्या. ते तर मी देईनच. पहिलं मला तुम्ही सांगा, मंगेश इथं काय करतोय? तो 1-2 दिवस इथंच राहील आणि काही कामधंदा शोधून इथंच कुठेतरी राहील. इथंच कुठेतरी म्हणजे इथंच? एक काम का नाही करत, पूर्ण साताऱ्याला बोलवून घ्या. घरात खायला दाना नाहीये, कुठून बनवायचं एवढ्या लोकांचं जेवण? धर्मशाळा बनवून टाकलाय घराला. जिजाबाई, माझ्याशी वाद घालू नकोस. मी आधीच वैतागलेला, अजून वैताग देऊ नकोस. गोष्ट एवढीच आहे, ही नोकरी मिळवण्यासाठी मी खोटं बोललो की माझी जात उच्च आहे. माझा नाईलाज होता, पण मला फक्त हा एकच मार्ग दिसला ज्यानं आपल्या घराची परिस्थिती सुधारू शकतो. आणि यासाठी बाबा अशा पद्धतीने बोलतायत माझ्याशी. असा कोणता गुन्हा केला मी? हो, गुन्हाच आहे तो. मी तुला जीवनभर घडवलं, वाढवलं, शिकवलं की आपल्या जातीच्या नावावर कधीही खोटं नाही बोललं पाहिजे. कारण आपली जात आपला गर्व आहे. काम पाहिजे होतं, पैसे पाहिजे होते. या पैशांसाठी आपल्या घरात रोज नाटकं होतात. ते काही होऊ दे, आपली जात लपवून काम करणं चुकीचं आहे. मी आणि भीम आपली जात सांगून संघर्ष करतोय ना. संघर्ष? मग तू पण कर. नाही, मी नाही आहे तुम्हा दोघांसारखा. मग बनावं लागल, बनावं लागल.